राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956, नॅशनल हायवेज ऍक्ट 1956 हा प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मिती, विकास आणि देखभालीसाठी केंद्र सरकारला जमीन संपादित करण्याचा अधिकार देणारा कायदा आहे. 9.6 या कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकारी जमिनीचे संपादन करतात आणि प्रभावित जमीन मालकांना बाजारभावाच्या 2 ते 4 पट नुकसान भरपाई दिली जाते. 2.4 राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 ची प्रमुख वैशिष्ट्ये. 1. जमीन संपादन प्रक्रिया कलम 3A3 जे केंद्र सरकार सार्वजनिक हेतूसाठी उदा. महामार्ग जमीन संपादनाची अधिसूचना जारी करते. 3.9 2. हरकतींची सुनावणी कलम 3C जमीन मालकांना संपादनाबाबत हरकती नोंदवण्याची संधी दिली जाते. 9.3 नुकसान भरपाई कलम 3G सक्षम प्राधिकारी जमीन आणि मालमत्तेचे बाजारमूल्य निश्चित करून नुकसान भरपाई जाहीर करतात. lawwatch.in 4.9 हा कायदा केवळ रस्ते विकासासाठीच्या जमिनी संपादनापुरता मर्यादित आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. कायदेशीर सल्ल्यासाठी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या.